नमस्कार. करामती सरपंच सुदाम नेवशी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आलो आहे रानामध्ये. नेहमीचंच रुटीन आपलं. सकाळी लवकर निघायचं, रानामध्ये पोचायचं. 22 वर्षापासूनचं रुटीन. गुलछडी आपली तोडायची. गुलछडी म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, निशिगंध म्हणतात त्याला, पण सर्रास आता ग्रामीण भागामध्ये गुलछडीच म्हणतात. आणि रोजचाच नवीन दिवस असतो आपल्याला. प्रत्येकाला रोजचाच नवीन दिवस असतो, पण तो मानावा लागतो की नवीन दिवस, नव्या आशा, नव्या दिशा, नव्या आकांक्षा, हे सगळं काही नवीन नवीन. आणि मग आपण नव्या जोमाने, नव्या दामाने पुन्हा एकदा कामाला लागायचं. तसंच आज गुलछडी तोडायला आलो आहे. बघा सकाळचं वातावरण आहे का. अहो, आणि काल काय बघा, काल असा आभाळ आलतं जबरदस्त. हां, त्याला अवकाळी म्हणायचं. अजून तर पाऊस चालू व्हायचा आहे हो, हा अवकाळी पाऊस. आणि असं सोसाट्याचं वारं सुटलं, त्याला काहवार म्हणतात. वाऱ्यापेक्षा बी भयानक. आणि काहवार सुटल्यानंतर विजा कडकडायला लागल्या, कडाड फटाकडाच. फटाकडा कुठला, आटम बांबच. आणि असं वाटायचं कुठंतरी वीज पडली का काय, अशी भीती वाटायची. नुसताच धडाका. पाऊस तसा जेमतेमच बरं का, एवढं काय म्हणायचं नाही, नुसताच धडाका. पण जाऊ द्या ना, हे जे तप्त वातावरण तयार झालं आणि जीवाची काळजी व्हायची. आणि मग झाला का सकाळी ना, पण पाऊस थोडाफार झाला, फुपाटा बसला. आणि फुपाटा बसून वातावरण कसं आल्हाददायक झालं आहे बघा, आहे का. कसं काय. आणि हे आमचं कल्पवृक्ष. कल्पवृक्ष माहिती आहे ना तुम्हाला. अहो म्हणजे नारळाची झाडं. अहो फार ही झालती, पण हे नारळाची झाडं ह्या उष्णतेने पाणी त्याला वेळेवर बसलं नाही, त्याच्यामुळं फार ही होऊन गेली होती, कोमेजली होती. पण आता बघा, याला म्हणतात शहाळा नारळ पाण्याचा. बघा. आणि ह्या पावसाचं वातावरण तयार झालं, शिडकावा झाला की एक नवसंजीवनी त्यांना मिळाल्यासारखी झाली. आहे बरं का इथं एक नारळ. हा इथे एक हात आहे. एक आपण नवीन प्रयोग केलेला आहे. पेरते व्हा बघा. आणि या आंब्याच्या झाडाच्या पाठीमागून सूर्य आता उगवतोय. वातावरण पूर्णपणे बदलून गेलंय. पावसाळा आला की वातावरण बदलतं. आणि खऱ्या अर्थानं बरं का, एक गारवा महत्त्वाचा असतो. मग आल्हाददायक वातावरण आहे. आणि हे रुटीन आता सुरू झालं. त्यामुळे चला बाबा, धन्यवाद. आता काय करतो, ही निशिगंध तोडतो, कारण याला स्पीड असतं, स्पीड लावावं लागतं म्हणजे उरकतात.